नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कामगार कल्याणाचे उद्देश याविषयी माहिती घेणार आहोत. कामगार कल्याणाचा खरा उद्देश मानवतेच्या दृष्टीने कामगारांना जीवन उंचवण्यास मदत करणे, पूर्णपणे मानसिक समाधान देणे, आर्थिक दृष्टीने कार्यक्षमतेत वाढ करणे, राष्ट्रीय कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून देणे व देशाचा सुजाण नागरिक तयार करणे आणि कामगारांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. प्रत्येक उद्योगाची सामाजिक जबाबदारी ही केवळ काम करणाऱ्या लोकांपुरतीच मर्यादित नसून सर्व समाज, राष्ट्र व जग यांच्याशीही संबंधित आहे. उद्योगाची सामाजिक जबाबदारी ही अंतर्गत संघटनात असणाऱ्या सहकार्य व समन्वयाच्या कार्यावर अवलंबून असते. यंत्र आणि उत्पादन साधने याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रभावी साधनांची आवश्यकता असते. भारतातील राज्यघटनेच्या मार्गदर्शन तत्वात श्रम कल्याणास विशेष महत्त्व दिले आहे. राज्यघटनेतील विविध कलमात कामगार कल्याणाची उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. ती पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. जीवनमानात सुधारणा. कारखान्यातील काम करणारा कामगार हा समाजाचा एक घटक आहे. या कामगारांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, त्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवणे हा कामगार कल्याणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी कामगाराच्या कामाच्या ठिकाणी आणि राहण्याच्या ठिकाणी विविध कल्याणाची साधने उद्योजकांकडून पुरवली जातात, ज्या आधारे कामगाराला आपले काम व्यवस्थित करता येईल व तो ज्या ठिकाणी राहतो तेथे त्याला आपले जीवन सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगता येईल. किमान अन्न, वस्त्र, निवारा या अत्यावश्यक गरजा त्याला भागविता येतील व तो सुखासमाधानाने आपले आयुष्य व्यतीत करू शकेल. 2. कामाच्या स्थितीत सुधारणा. कोणत्याही व्यवसायाचे यश हे श्रम, भांडवल व कच्चा माल या 3 घटकावर अवलंबून असते. यापैकी श्रम हा अत्यंत संवेदनशील घटक आहे. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची कामाची स्थिती सुधारली तरच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल व व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढेल. वाढत्या उत्पादन क्षमतेचा पुरेपूर फायदा उद्योजकाला मिळेल. कामगार ज्या कारखान्यात काम करतो येथील परिस्थिती त्याला काम करण्यासाठी अनुकूल असली पाहिजे. उदाहरणार्थ, कारखान्यात हवा खेळती असावी, वायुविजन व्यवस्था असावी, कामगार ज्या ठिकाणी काम करतो तेथे बसण्याची व्यवस्था असली पाहिजे, भोजनगृह, विश्रांतीगृह, स्त्री कामगारांना मुलांसाठी पाळणाघर, वेगळी स्वच्छतागृहे इत्यादी सोयी उपलब्ध असल्यास कामाच्या परिस्थितीत सुधारणा घडून येण्यास मदत होते. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे व त्याची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी करणे हा कामगार कल्याणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. औद्योगिक एकोवा. औद्योगिकरणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात कामगार व मालक यांच्या कराराव्यतिरिक्त इतर कल्याणकारी योजनांचा संबंध येत नव्हता. मालकाने वेतन दिल्यानंतर त्यांची जबाबदारी संपत होती व दिलेल्या वेतनातून कामगाराला आपल्या गरजा भागवणे शक्य आहे किंवा नाही, त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले आहे किंवा नाही, त्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक व पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही याचा विचार उद्योजकांकडून केला जात नव्हता. साहजिकच कामगार यांच्यात औद्योगिक कलह निर्माण होणे, कारखान्यातील शांतता बिघडणे व त्यातून संपासारखे प्रवृत्तीला चालना मिळू नये व कारखान्यातील वातावरण चांगले राहावे यासाठी कामगाराला विश्वासात घेऊन त्याला व्यवस्थापनात सहभागी घेऊन नफ्यातील थोडा हिस्सा दिल्यास कारखान्यात शांतता निर्माण होईल. कामगार संघटनाचे महत्त्व कमी करणे. कोणत्याही कारखान्यातील कामगार आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संघटित होऊन मालकांविरुद्ध लढा उभारतात. त्यात मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे कामगार संघटनाचे महत्त्व वाढू न देता कामगारांची मने जिंकून आधीच त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न उद्योजकांकडून केला जातो. 5. कामगार बदलीची समस्या टाळणे. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना
एका उद्योगापेक्षा दुसरीकडे जादा सवलती व वेतन मिळाल्यास तो सतत आपल्या कामाचे ठिकाण बदलतो. याचा परिणाम उद्योगाच्या कार्यक्षमतेवर होतो. कामगारांनी कारखान्यातील काम सोडून जाऊ नये व कामगार बदलीमुळे होणारे आर्थिक नुकसान व समस्या टाळाव्यात या हेतूने कामगार कल्याणाचे कार्य हाती घेतले जाते. उत्पादन क्षमतेत वाढ. उद्योगाचे यश हे उत्पादन घटकांच्या पुरेपूर वापर करण्यावर अवलंबून असते. कामगार कल्याणाचा उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष संबंध नसला तरी अप्रत्यक्षरित्या कामगार कल्याणाच्या कार्यक्रमामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. कामगारांची कार्यक्षमता वाढते. मालक कामगार संबंध सलोख्याचे राहतात. कामगार हा मन लावून व काळजीपूर्वक काम करतो. साहजिकच उत्पादन क्षमतेत वाढ होऊन गुणवत्ता व दर्जा वाढवण्यास देखील मदत होते. उद्योगांची प्रतिष्ठा वाढवणे. काही उद्योजकांकडून आपल्या उद्योगाची प्रतिष्ठा वाढावी, समाजात चांगली प्रतिमा निर्माण व्हावी या उद्देशाने कामगार कल्याण कार्यक्रम हाती घेतला जातो. कामगार कल्याण अनेक उपक्रम सामाजिक पातळीवर राबवले जातात. समाजामध्ये अशा उद्योगांविषयी चांगली प्रतिमा तयार होते व उद्योगाने सामाजिक बांधिलकी स्वीकारलेली आहे या भावनेतून त्या उद्योजकाने तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्याचा निर्णय समाजातील ग्राहकाकडून घेतला जातो. एका बाजूने उद्योगाची प्रतिष्ठा वाढवणे व त्या आधारे दुसऱ्या बाजूने आपल्या उद्योगांकडे समाजाचे लक्ष वेधले असे दुहेरी कार्य साध्य करणे हा कामगार कल्याणाचा उद्देश आहे. कर भरण्यापासून सुटका. कामगार कल्याणासाठी राबवलेल्या कार्यक्रमावर केलेला खर्च करापासून मुक्त समजण्यात येतो. स्वतःचे कर भरण्यापासून सुटका करण्यासाठी व कमीत कमी कर भरण्यासाठी उद्योजकांकडून स्वच्छेने कामगार कल्याणाचे उपक्रम हाती घेतले जातात. एकूण कल्याणात वाढ. देशातील जनतेचे व समाजाचे कल्याण अनेक घटकावर अवलंबून असते. कामगार हा समाजाचा व पर्यायाने देशाचा एक अविभाज्य घटक असल्याने कामगार कल्याण होऊन देशाचे व समाजाची प्रगती करणे शक्य होते. कामगारांना पुरेसे वेतन व कल्याणाच्या उपक्रमातून त्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक, आरोग्यविषयक व आर्थिक गरजा भागविल्या जातात. रोजगार संधी प्राप्त होतात. बेकारी कमी होण्यास मदत होते. समाजात सलोख्याचे वातावरण तयार होते. त्यामुळे एकूण कल्याण कार्यक्रमात वाढ होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भ ग्रंथ व पुस्तकाच्या आधारे ही संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.